तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं. आपण भाग 4 सुरू केलेला आहे या ठिकाणी आणि भाग 1, 2, 3 आपले संपलेले आहेत. तुमचं सिलेबस लवकरच संपून जाईल. आकाशी झेप घेणे ही एक कविता आहे आणि हे गाणं तुम्ही कविताचं जे गाणं बनलेलं आहे ते गाणं तुम्ही बऱ्याच वेळा ऐकलं असेल लहानपणापासून आतापर्यंत. त्याचे जे लेखक आहेत ते आहेत जगदीश खेबुडकर. 1932 ते 2011 असा त्यांचा कालावधी आहे. खूप महान असे हे कवी आहेत बघा. प्रसिद्ध कवी आहेत, साहित्यिक आहेत, गीतकार आहेत, पटकथा, संवाद, लघुकथा, नाटक, दूरदर्शन मालिका यांसाठी त्यांनी साहित्य निर्मिती केली आहे. साधे सोपे परंतु अर्थगर्भ व नादमय शब्द ही त्यांच्या गीतांची वैशिष्ट्य होते. साधे शब्द असतात परंतु त्यात अर्थ असतो, गर्भ असतो, नादमय असतो. महाराष्ट्र शासनाच्या वतीने त्यांना 11 वेळा सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार, जीवन गौरव पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला आहे. मराठी चित्रपट सृष्टीसाठी त्यांनी मोठ्या प्रमाणावर गीतांचे लेखन केले आहे. कवीने सुरक्षिततेचे बघा या कवितेत काय सांगितलं कवीने की सुरक्षिततेचे परावलंबित्वाचे कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचे महत्व अधोरेखित केलेले आहे. कारण का होतं काही लोकांना सुरक्षित जगायला आवडतं त्याबरोबर परस्परावर अवलंबून असं बरेच लोक तर तुम्ही कोणावर किती अवलंबून राहा ही गोष्ट झटकून पुढे जाते तुम्हाला. आपल्या क्षमतांवर तुम्हाला सामर्थ्यावर तुम्हाला विश्वास ठेवायचा आहे लक्षात घ्या. कारण मी तुम्हाला सांगितलं प्रत्येकामध्ये काही ना काही क्षमता असते, काही ना काही सामर्थ्य करण्याचं धाडस तुम्ही केलं पाहिजे असते तुमच्या मनामध्ये, तुमच्या शरीरात ऑलरेडी आहे. प्रत्येकाकडे काही ना काही असतं. सगळ्यांकडे सारख्या गोष्टी नसतात लक्षात घ्या. सगळेच डॉक्टर होणार नाहीये, सगळेच इंजिनियर होणार नाही, सगळेच वकील होणार नाही, सगळेच मिलिटरीत जाणार नाहीयेत. प्रत्येकाची गोष्ट वेगवेगळी असते. तर कवी पाखराच्या प्रतीकातून माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून देतात. प्रस्तुत कवितेतून कवी परावलंबित्वाचे कवच फोडून स्वसामर्थ्यावर ध्येयाची उंच शिखरे पादाक्रांत करा, उत्तम यश मिळवून त्याचा निखळ आनंद घ्या असा संदेश देत आहेत. कवितेकडे वळूया आपण. आता जे गाणं तुम्ही ऐकलेलं आहे बघा, तर माझा आवाज एवढा चांगला नाहीये आणि मला एवढं तालासोबत बोलता येणार नाहीये, पण हे गाणं तुम्ही जे ऐकलं असेल खूप छान सुंदर गाणं तुम्ही ऐकलेलं आहे. तर सुरुवात करूया. मला तालासोबत वाचता येणार नाही तरी तुम्ही लक्ष द्या. आकाशी झेप घे रे पाखरा, काय म्हणतात त्यांचं, आकाशी झेप घे रे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा. तर या पाखराला सांगितलंय की तुला जर सोन्याच्या पिंजऱ्यामध्ये जरी ठेवलं असेल तरी सुद्धा त्या सोन्याचा पिंजरा तुला काय करायचा आहे, सोडायचा आहे. सोन्याचा पिंजरा तुला सोडायचा आहे आणि तुला काय करायचे, आकाशी तुला झेप घ्यायची आहे. तुला झेप घ्यायची आहे, आकाशी तुला सोन्याचा पिंजरा, हा जो काही सोन्याचा पिंजरा तुला काय करायचा आहे, सोडायचा आहे. बरोबर. तुझं भोवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया, सुख लोलुप झाली काया. बघ, हा कुठवर वेड्या घेसी आसरा. तर तुझ्याकडे सगळं आहे ना, तुझ्याकडे वैभव आहे, तुझ्याकडे माया आहे, तू अनेक गोष्टी, आवाज बंद ठेवायचा आहे, तू अनेक गोष्टी स्वतःहून करू शकतो, तुझ्याकडे सामर्थ्य आहे. तर एवढं सगळं असताना, बरोबर, एवढं सगळं तुझ्याकडे असताना तू का बरं कोणाचा आसरा घेतोस आणि कुठवर हा आसरा तू घेणार आहेस? का बरं आणि कुठवर हा आसरा तू कुठपर्यंत आसरा घेणार आहेस? तुझ्याकडे सगळं आहे ना, का बरं तू कोणाच्या मागे किंवा कोणाच्या आश्रयाशी थांबतोस? तुझं पंख दिले देवाने, तुझे पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने, दरी डोंगर हिरवी राने, या ओलांडुनी जा ओलांडुनी या सरिता सागरा. सरिता म्हणजे काय, नदी. लक्षात घ्या, सरिता म्हणजे काय, नदी. सरिता म्हणजे काय, नदी. ठीक आहे. तर तुला सगळं काही देवाने दिलेलं आहे, तुला सामर्थ्य. आता हा पाखरामध्ये तुम्हाला दिलेला आहे, परंतु त्याने सगळं काही जे बोललेलं आहे, या कवीने जे सांगितलं आहे ते कोणासाठी सांगितलेलं, सगळं माणसासाठी. या सगळ्या गोष्टी त्याने सांगितलेल्या आहेत. लक्षात घ्या, कोणा सांगितलेल्या आहेत सर्व गोष्टी, माणसासाठी. आता पुढे काय सांगतं, त्यांचं म्हणणं काय आहे की तुला एवढं काय सामर्थ्य आहे, तू काय नदी काय डोंगर काय सर्व ओलांडून तू पुढे निघून जा. कष्टाविन फळना मिळते. लक्षात घ्या, कोणीही असू द्या या जगामध्ये कष्ट केल्याशिवाय त्या माणसाला फळ मिळत नाही, त्या व्यक्तीला, त्या प्राण्याला फळ मिळत नाही. आवाज बंद ठेवायचा. कोणाचा आवाज चालू आहे? अक्षर. तुझं कळते परिणाम वळते, हे आपल्याला कळतं पण वळतं का नाही. हृदयात व्यथा ही चळते का जीव बिचारा होई पावर, घामातून मोती फुलले
घामातून काय आलं, घाम करा, कष्ट करा, तुम्हाला मोती फुलणार आहे. जसं शेतकरी आहे, कामगार आहे, कोणी असू दे. कष्ट केल्यावर, दमल्यावर, मेहनत केल्यानंतर तुम्हाला घाम येणारच आहे. आणि त्यातून काय होतं, मोती फुलतात, श्रमदेव घरी अवतरले, घर प्रसन्नतेने नटले, हा योगी जीवनी आला साजिया. तर कष्ट केल्यानंतर तुम्हाला पैसे मिळणार आहे, पैशाने तुमचं घर जरा चांगलं होणार आहे आणि तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये जे हवं ते तुम्हाला मिळणार आहे. आता तुम्हाला या वयात तुमच्यासाठी जर विचार केला, तुम्ही आता 10वीचे विद्यार्थी, तुम्हाला विचार केला तुम्हाला कष्ट करायचं नाही, तुम्हाला काय करायचं आहे सांगा बरं बाळांनो? काय करायचं तुम्हाला? मी ते लिहून दाखवतो. काय करायचंय तुम्हाला? काय करायचंय तुम्हाला? फक्त आणि फक्त अभ्यास करायचा, दुसरं काही करायचं नाही. अभ्यास. बरोबर. आणि जेव्हा तुम्ही मोठे होणार, मोठे होणार तेव्हा तुम्हाला बाकीच्या गोष्टी इथे लागू होतील. ठीक आहे. खूप सुंदर असं कवीने सांगितलेलं आहे तुम्हाला बघा. सुख लोलुप झाली काया. सुख लोलुप झाली म्हणजे काय, तर सुख उपभोगण्याची सवय लागते. त्यानंतर पिंजरा सोडून जेम घेतली काय होतं, आपल्या सामर्थ्याची आपल्याला जाणीव होत असते. आपल्या सामर्थ्याची आपल्याला काय असते, जाणीव होत असते. तुलना करायचंय पिंजऱ्याचा पोपट आणि मुक्त पोपट, पिंजऱ्या बाहेरचा पोपट. काव्य सौंदर्य वगैरे हे महत्वाच्या गोष्टी. ठीक आहे.